नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे विशेष करून दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी एप्रिल महिन्यापासून जो हप्ता आहे हा दिव्यांग कल्याण विभागामार्फत देण्यात येणार आहे. या संदर्भातला जी जारी करण्यात आलेला होता. निराधार योजना पाहू शकता संपूर्ण या अगोदर या महिन्यापासून म्हणजे यामध्ये पाहू शकता अगोदरचा जो महिना होता म्हणजे आत्ता मार्च महिन्यापर्यंतचा जो पेन्शनचा लाभ आहे हा निराधार योजनेअंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिला जात होता. मात्र आता निराधार बांधव जे आहेत यामध्ये लाभ घेणाऱ्या विधवा महिला असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि यामध्ये जे बाकीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणार आहे. मात्र फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या दिव्यांग कल्याण विभाग हा लाभ देणार आहे. त्यांच्यासाठी विशेष तरतूद जी आहे ही करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा होतो की दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पेन्शन देताना त्यांचा जो निधी आहे हा दिव्यांग कल्याण विभागाकडे असणार आहे आणि या अंतर्गत आता स्वतंत्ररित्या त्यांची के-वाय-सी त्याचबरोबर पडताळणी ही केली जाणार आहे. ही खूपच महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि या अंतर्गत सगळ्या लाभार्थ्यांना म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना जो लाभ आहे एप्रिल महिन्यापासून मिळण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक 4 ते 5 गोष्टी आहेत. 2 तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या आत्ताच पूर्ण करणं आवश्यक आहे. कारण या अगोदर त्या पूर्ण नसताना सुद्धा लाभ मिळत होता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत. मात्र दिव्यांग कल्याण विभागाकडे हा तुमचा जो यामध्ये सगळे जे लाभार्थी आहेत हे वर्ग केल्या कारणामुळे आत्ता यामध्ये स्वतंत्ररित्या पडताळणी त्याचबरोबर के-वाय-सी ही करणं आवश्यक आहे. तर नक्की तुम्हाला काय करावं लागणार आहे एप्रिल महिन्यासाठीचा लाभ मिळवण्यासाठी? अन्यथा तो कशा पद्धतीने बंद होऊ शकतो? सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. कोणत्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत त्या पाहून घेऊयात. पाहू शकता यामध्ये दिव्यांग पेन्शन 2026 आता एप्रिल महिना सुरू आहे. लवकरच पोर्टलबाबतचे अपडेट म्हणजे आता स्वतंत्र कशा पद्धतीने येणार आहेत हे लवकरच आपल्याला समजणार आहे. कारण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग स्वतंत्र पेन्शन त्या लाभार्थ्यांना देईल आणि दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग लाभार्थ्यांना हा पेन्शनचा हप्ता जमा करेल. तर या संदर्भात शासन निर्णय येण्याची शक्यता आहे किंवा पोर्टलवर अपडेटसुद्धा येऊ शकते. मात्र जे लाभार्थी दिव्यांग पेन्शनची लाभ घेतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे तो हप्ता थांबू नये. तर 2 गोष्टी तरी तात्काळ तुम्हाला करणं आवश्यक आहे. कोणत्या 2 गोष्टी आहेत एप्रिल महिन्यासाठी? तर त्यासुद्धा पाहूयात आणि त्याच्यानंतर ना एप्रिल महिन्यासाठी म्हणजे मे महिन्यापासून तुम्हाला अजून कागदपत्रंसुद्धा पुन्हा या वर्षासाठी जमा करावी लागणार आहेत. ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या तहसीलदार कार्यालयाअंतर्गत जर परिपत्रक जारी केलं असेल तर सगळे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतील. तर पहिल्यांदा पाहूयात तहसील कार्यालय असतील यामध्ये सूचना फलक आणि वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जर खालील 2 कामं पूर्ण केली नाहीत तर एप्रिल महिन्याचा पेन्शनचा हप्ता हा थांबू शकतो. परिपत्रक त्या ठिकाणी लावलेली आहेत तर तुम्ही चेक करू शकता तुमच्या कार्यालयामध्ये निराधार शाखेमध्ये जाऊन. तर पहिलं पाहू शकता UDID कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. आता हे तर पूर्वीच सांगितलं होतं. तर तुमचं UDID कार्डमध्ये काही चुका असतील नावामध्ये किंवा इतर काही चुका असतील पर्सेंटेज तर त्या करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आधार लिंकिंगसुद्धा कंपल्सरी आहे. आत्तापर्यंत जर आधार लिंकिंग केलेली नसेल तरी तुम्हाला लाभ मिळाला असेल. मात्र यानंतरनं ही स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय करणार असल्या कारणामुळे जर लिंकिंग नसेल तर तुम्हाला हप्ता हा बंद होऊ शकतो. तर काय करायचं आहे? UDID कार्डमध्ये तुमच्या आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे. आता कसं करायचं UDID कार्ड आधार कार्डला लिंक? या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ डिटेलमध्ये केला होता. तो तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर नाव, स्पेलिंग आणि जन्मतारीख सर्व माहिती 100% मॅच असणं आवश्यक आहे. तुमचं नावाची स्पेलिंग, तुमचं जन्मतारीख ही सगळी माहिती सेम असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कागदपत्रंसुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहेत. UDID कार्ड, प्रमाणपत्र, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड,
पॅन कार्ड असल्यास तुम्हाला जमा करावे लागेल. आता हे कुठं जमा करायचं आहे तर तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जिल्हा रुग्णालय, दिव्यांग सक्षम कार्यालय ही सगळी कागदपत्र घ्यायची आहेत आणि त्यानंतरनं सर्व कागदपत्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये, निराधार शाखेमध्ये लवकरात लवकर जमा करायचे आहेत. यानंतर जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही अडचणी असतील तर तुमचा हप्ता थांबू शकतो. या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला निराधार शाखेमध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये मिळून जाईल आणि त्यानंतरनं त्यांच्या मार्गदर्शनाच्या अनुसार तुम्ही ही कागदपत्र त्या वेळेला, त्या ठिकाणी प्रत्येक जे जिल्हा असेल, तहसील असेल, त्या तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळं वेळापत्रक दिलं असेल, त्यानुसार ही जमा करायची आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही कागदपत्र जमा केली नाही तर पुढचा हप्ता थेट तुमचा बंद होऊ शकतो. सध्या राज्य शासन ज्या पद्धतीने काही कारण नसताना लाभ बंद करत आहे, त्यामुळे तुमचं जर काही अडचण असेल, काही कागदपत्र अपडेट नसतील किंवा असं काही समस्या असेल तर 100% तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, यावर आपण स्वतंत्रसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत, की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुम्हाला नोंदणी ही बंधनकारक आहे. काही लाभार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या, असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. मात्र तुम्ही स्वतः जाऊन दिव्यांग जे यामध्ये निराधार शाखा आहे, त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता, की कंपल्सरी आवश्यक आहे किंवा नाही. तर पाहू शकता हे कंपल्सरी आहे. तुम्ही जर वेबसाईट ओपन केलीत तर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे आयुक्त जे आहेत माननीय तुकाराम मुंडे यांनी सुद्धा स्पेशल व्हिडिओमध्ये त्याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. कसं करायचं, काय करायचं याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे. तुम्ही चेक करू शकता प्लेलिस्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याचबरोबर इथे जर पाहिलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर जाऊन तुमची UDID कार्ड जो आहे, UDID कार्डनी तुम्हाला स्वतंत्र तुमची नोंदणी ही पूर्ण करायची आहे. मोबाईल नंबर, आधार बँक तपशील अचूक भरायचा आहे. नाही केल्यास काय होईल? आता लाभार्थी विचारतात प्रश्न, की नाही केलं तर बंद होईल का? असं म्हटलंय. कुठं म्हटलंय? तर पाहू शकता एप्रिल महिन्याचा लाभ हा बंद होऊ शकतो. कदाचित एप्रिल महिना सुरू राहू शकतो. मात्र तुमचं जर वेळेवर नोंदणी नसेल आणि काही अडचणी असतील तर कदाचित मे महिन्यापासून तर 100% बंद होऊ शकतो. पुढील पेमेंटमध्ये सुद्धाही तुम्हाला पुढच्या पेन्शनमध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. जेणेकरून पाहू शकता तुमच्या हातामध्ये सध्या ही प्रोसेस आहे. लवकरात लवकर तुम्ही करू शकता आणि ही प्रोसेस झाली तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. तुमचा हप्ता हा वेळेवर जमा होईल. सध्या ह्या 2 गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? दिव्यांग कल्याण मंत्रालय स्वतंत्र पेन्शनचा लाभ देणार आहे आणि या कारणामुळे सरकार, शासनाचं तुमच्या सगळ्यांवर, दिव्यांग बांधवांवर कडक लक्ष आहे त्यांचा हप्ता वेळेवर जमा करण्यासाठी. तर या अंतर्गत या 2 चुका तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. सगळ्यात शेवटी महत्त्वाची अजून एक सूचना, या 2 पैकी एक गोष्ट जर राहिली तरी 100% हप्ता थांबणार आहे. प्रशासनाने स्पष्ट याबाबतचं परिपत्रक काढलं आहे, की नंतरनं तुमची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आहे. तर या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुम्हाला जर अर्ज भरताना काही अडचणी येत असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जी काही अडचण असेल त्याबाबत आपण मार्गदर्शन 100% करू. त्याचबरोबर UDID कार्ड अपडेट होत नसेल तर त्याबाबत सुद्धा माहिती दिली जाईल. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. तर अशा पद्धतीने सध्याच्या या महत्त्वाच्या अपडेट आहेत दिव्यांग बांधवांसाठी. निराधार शाखेअंतर्गत यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर दोन्ही आता सध्या पेन्शनच्या बाबतची माहिती तुम्ही विचारू शकता. मात्र स्वतंत्र जे दिव्यांग कल्याण मंत्रालय आहे हे स्वतंत्ररित्या लाभार्थ्यांचा, दिव्यांग बांधवांचा पेन्शन या महिन्यापासून जमा करणार आहे. आता ही कशी प्रक्रिया होते हे निश्चित बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण वेगळी प्रक्रिया, शासन निर्णय कशा पद्धतीने काढला जातोय आणि त्याच्यानंतरनं लाभ कशा पद्धतीने जमा केला जातोय ह्या महिन्यामध्ये लवकरच समजणार आहे. लवकरच शासन निर्णय एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतचा जारी होईल. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.